हा पण मुंबईकर फसलेला आहे बघा. आता नाहीलाच काय देतील तर खाऊच लागणार आहे. आता दुर्वा जमवाय जातोय. सकाळ झालेली आहे. जेमतेम 6:15 6:30 वाजलं असतील. सकाळी उठून दुर्वानी फुला जमवायची मजाच वेगळी असता. हे बघा इथं दुर्वा आहात भरपूरच इकडनं अशी. आता गर्दी जमायला लागलेली आहे दुर्वा जमवाय. हे बघा इकडनं हे लेट आलं. ह्यासने आम्ही फसवलेला आवाज. हे आता सगळा तुडवणार तिकडं. ह्यासने आधीच सांगतो तुडवायचं ना. अच्चल दुर्वा काढायची काय ती. आता आमचं गणपती आणाय चाललेलो हो. ह्या आमचा घर आहे आणि ह्या इथं गणपती कारखाना खाली. आता आमचं गणपती नेऊ चाललो कारखान्यात. अरे कारखानदार साखरमणी साखरमणी बघा लास्ट आहे. तू साखरमणी गणपती आलेलं आहे आमचं. बोला गणपती बाप्पा. आमचा गणपती नारळाच्या कवटीवर बसून वाटी 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 खोबऱ्याची गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती नेतोय आम्ही घरी. इकडं आमच्या घरात मोदक बनवायचं काम चालू झालेलं आहे. आता आम्ही गणपतीच फेटो घातलेलो आहो आणि शाल पण घातलेली आहो. आता गणपतीची पूजा मी केलेली आहे आणि आमचं 3 बिराडांचा गणपती आहे आणि प्रत्येक बिराडात काही ना काही आज शिस्त आहे. आता एका बिराडात आलोय तिथं मोदक होत असत. मोदक हे बघा मोदक. आणि हे काय शंकरपाळे ना काय म्हणतात ते. सॉरी काय हा शेंगा शेंगा सॉरी शंकरपाळे पण आहे. करंजी म्हणतात. करंजी किंवा शेंगा. आता हे मोदकासारखं करतो तेव्हा शेंगा. दिवाळीतनं त्यात फक्त करंजी नाव देतो. हा आता त्यात करंजी म्हणून जमणार नाही. शेंग शेंग म्हणतात त्या. आमच्या इकडे शेंग म्हणतात. हा प्रत्येक ठिकाणी काय वेगवेगळं नाव असू शकता. तर चून आहे चून. सारण सारण पण म्हणतात ना सारण. पण आम्ही चून म्हणतो. खोबऱ्याचं चून. असं चून ह्या थापलेल्या पिठात भरायचं आणि गोल गोल मोदक फिरवायचं. काय करतो मोदक की काय ते शेंग बनवतं. मोदक ओके. तोंडात पाणी सुटलं असेल तर पंचायत तिथंच आवरवून ठेवा. आणि खायचं असतील तर गणपतीच्या घरी यावा. पोटभर मोदक भेटेल. कोकणात कोणाकडे पण जावा. खाण्यापिण्याची उपासमार होण्यातली ना गणपतीतनं पोटभर जेवण भेटणार. टेन्शन घ्यायचं नाही. यानं माझ झोपेत उठवला नाही. संध्याकाळ झाली. मी राक्षसासारखं डाराडूर झोपलो होतो. त्यानं उठवला ना. आता आम्ही आरतीस निघालेलो आणि पहिल्या घरात आम्हाला खबर भेटली आहे अमूल दुधाची वास आलेलो आहे. इथं 2 आरत्या पोरांनी अधिक म्हणाव्यात अशी मंडळास मी विनंती करतो. सुरुवात रे. इथं आम्हाला फसवण्यात आलेला आहे. बबलांनी सांगितलं अमूल दूध आहे. इथं बघा अमूल छास आहे. ह्याच्यासाठी आम्ही 5 आरत्या अधिक म्हटलेले आणि फसलेलो आहोत. हा पण मुंबईकर फसलेला आहे बघा. आता नाहीलाच काय देतील तर खाऊच लागणार आहे. असं काही विषय नाही. अजून एकाची रिॲक्शन घेतो. अमूल दूध सांगून आपल्याला छास दिला आणि कसा वाटतंय भावा तुला. नाही काय बोलायचंच नाही आहे. आणि आता ह्याच्याकडे आलेलो ना तेव्हा आरतीच आलेलो आहे. ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर दुसऱ्या घरात बघूया काय स्पेशल आहे. काय खोबरा. आणि इकडे सगळेजण पाया पडतात. एक लाडू ढापला नाही ना बघा. त्या बरोबर नाही सगळ्यांनी लाडू पाहिजे. साखर म्हणे बघा
आता झोपेत उठवलंय आरती डायरेक्ट. तो एक चाकर म्हणून टाकू पाठवा. हे चाकरमणी पण आहेत. मुंबईहून आधी आले म्हणजे सगळेजण ताव मात्र काकडीच्या पाठसारावर. आता ही घाटी चढत जातोय आम्ही पुढच्या घरात. मुंबईकर हे दोघजण दमलेलं. सध्या आम्ही ज्या प्लेन आरत्यात त्याच घेतोय कारण त्या पाठत म्हणजे सुरुवातीला आम्हा तालात लायात येण्यासाठी उद्यापासून आम्ही भारी भारीतल्या आरत्या म्हणणार आहोत. पुढच्या घरात आलेलो एक माणूस महत्वाची जबाबदारी पार पडताय. मोदक बारीक करताय. आरती पण चालू केला नाही आहे. आरतीवाल्यांसाठी स्पेशल काय आहे? काय 2 आरत्या कमी म्हणतील चालत ना. हा चला आता कालोख पडलेलो आहे आणि पुढच्या घरात आम्ही आरतीस आलेलो. एक एक जण हळूहळू येत आहे. ओम्या आणि बाबला उद्यापासनं भजनावाल्यांच्या टीम मध्ये. एक घरा घेतो आणि 4 घरा गाई आणि हो एक भजन मंडळी भजनात उद्यापासनं एक घरा घेतो आणि 4 घरा गायब. काय नाही मुद्दाम आरतीवाल्यांच्यात येतं. काय ना उंदीर बिंदीर काय ना आता नाटकात बाकीचं पोर कसं टायमात येतात सगळं. आता बऱ्याच आरत्या झालेल्या आहेत आमच्या. आता आमच्या घरी आलेलो. रात्रीचं 10 वाजलं. 10 आता आम्ही शेवटच्या घरात आलेलो. इथं शेवटची आरती